दयेचा सागर तू कृपेची आस आहे आणि तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. मग विनंती विनंती तुला कारण कसाही असलो तरी शामे तुझा दास या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम राजकाला प्रेमी माझे बाप प्रेक्षकांना मी शाही सचिन कदा मुक्काम पाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा बोलायपूर महाराज मंडळ मोरवंटे पोलकेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापाला सलग दुसऱ्या वर्षीचा हा शाहीर मानाचा मुलगा सलग तिसरा विषय वाडवडलांनी तुला गणेश तुला आणले घराला पुढच्या पिढीने राखले या परंपरेला. वाडवडलांनी तुला आणले घराला पुढच्या पिढीने राखले या परंपरेला. मनोभावे पुसले आणि गौराईला सुखाचे दिवस दाखवले या करंबेळे परिवाराला. या करंबेळे परिवाराला बोललो निश्चितपणे माझ्यासाठी माझ्या आयोजकांचे विचार वाटणारे आहेत सन्माननीय करंबेळे दादा आणि वहिनी यांना आणि या करंबेळे परिवारामध्ये फार जुने कलाकार या ठिकाणी होऊन गेलेला आहे म्हणून स्तवन सादर करतोय म्हणायचं आहे काय लक्षात येतं. चांद भी शर्माए मजा येत नाही
जो बाबा मुस्कुराए करम बेड़े घराना अब आहे हे करम बेड़े घराना अब आहे परंपरा जपली थारी थारी परंपरा जपली थारी थारी
आपल्याला ज्या ठिकाणी जागा मिळेल आपण शांत घेतला अशी आपल्या हवामानाची वेळ चालू आहे आणि त्याच्यामुळे जास्त लेक्चर होत
धुन पायी घुंगून वाले बसून मुष्कावर कैलासातून निघाले तुझ्या स्वागताला मना धीर झाले विश्वाचे विद्यापती आज घरी लक्षात गौरी देव बाप्पा गजानना
हर्ष वाटे या माझ्या आणि बक्षीस तर आहे आणि मला विनंती माझ्या संगीतकारांकडून निश्चित करायला विनंती संगीतकारांकडून तुम्हाला 100 रुपये बक्षीस सन्माननीय या गावचे प्रताप नागरिक सन्मान्य सरपंच मानसी महेंद्र करंबळे सन्मान्य पोलीस पाटील संभागवाडकरी युवा प्रतिष्ठान मावळतीवाडी गौराई आलीगारा एका 100 रुपयांची बक्षीस सौशील धोंडूकरांकडे माजी पंचायत समिती सदस्य व सन्माननीय धोंडू बापू करंबळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि संपूर्ण करंबळे परिवाराच्या माध्यमातून 500 रुपयांचे मातेवरील मंडळी सुद्धा आलेले आहेत. महादेश्वर काही आपली मित्रमंडळी बरेचसे लोक आले त्यामुळे आणि बरेचसे लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा नाही घेत हातीगावकरवाडीच्या वतीने 1000 रुपयांचा तुमच्या बरेच वर्षांनी 2 वर्षांनी भेट पाठ करून या तुम्हाला 100 रुपये घेऊन जायचे आणि सांगितलं देणार तुम्हाला जाऊ द्या तुम्ही चाल द्यायची 100 रुपये झालाय पगार खरी आहे गोष्ट ना कोणी आणि आमच्या कष्टवाल्यांचा पगार बरोबर शेवटच्या दिवशी होतो. यंदा आपला लवकर दिली 27 ला गणपती येणार होतं म्हणून असं चालत असतं बेटा. लक्ष द्या काय म्हणतो बघा तुझा आणि माझा झालाय भांड कशाला करतो सोगाचं कांड वा आता लपून तोंड ऐका काय म्हणतो
तुझा रे माझा अवघड्या सामाय भांडण कशाला करतोस उगाच कांड एकमेकाला पटवून भांडण मिटू चांगले शब्द एकमेकाला पटवून आणि भांडण मिटू तुला सांग तुला मी सांगते उपाय एकमेकाला पटवून भांडण मिटू गड्या तुला मी सांगते उपाय असं का ना तू करतोस काय असं कृष्णा तू करतोस काय काय ते वेगळा शब्द आणला असता नको माझ्या बायमावल्यांचा सगळ्यांचा माझ्या समाजाचा आदर आहे शाहिराला सुद्धा आदरपूर्वकच बोलणार पहिल्यांदा त्यांना ओळखी करून देणार दुसरी व्यक्ती निश्चितपणे तुमचा आदर नको वेगळा वेगळा शब्द टाकणार होतो पण नाही टाकलेला आहे बघा काय म्हणतात असं कान्हा तू करतोस काय असं कृष्णा तू करतोस काय मधी आणायची नाही तुमचं मी माझं तुझं मी माझं राधा म्हणते तुझं मी माझं काय असेल ते भांडण आपण दोघांनी आपापसात मिटू मी घालायचे आणणार होतो शब्द आणला पण काय नको चांगलं बॉय चांगलं बॉय समाजासमोर देणार होतो पण मध्ये आणायची नाही यशोद्या मायला मध्ये घ्यायचं नाही जे भांडण तुमचं आणि माझं असेल ते राधा आणि कृष्णाचं भांडण आहे ते आपण दोघांनी मिटू असा माझा विषय आहे असं कान्हा तू करतोस मधी आणायची नाही
नाही बुवा आणायची नाही आणली तर कशी आणली बघा इथे वेगळा शब्द आणायची ऐवजी आणायची पण म्हणतो असतो नाही बोलू शकला असतो शब्दाची मर्यादा म्हणून मला आणायची नाही आणणार म्हणून सांगितलं हा संदेश पण आहे या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला आहे अतुल गुरुवारी नवतरुण मित्र मंडळ गावकरवाडी असं त्या वन्य खेळायची आपण व्यक्ती पण खेळू प्रेम आहे विक्रांत इंदुरकर रवी इंदुरकर बंडार इंदुरकर अभिनाथ इंदुरकर गौरव खडशी गौरव नवसमाचा 150 रुपयांचं पारितोषिक आणि नवीन पुन्हा एकदा फरमाईश केले काय म्हणताय शब्दाची मर्यादा राखून तुझा आणि माझा सांगाय भांडे वन गेले तुझा आणि माझा सांगाय भांडे कशाला करतो सोलाच एकमेकाला एकमेकाला पटमले भांडण तुला मी सांगते उपाय कृष्णा तुला मी सांगते उपाय असं कृष्णा तू करतोस काय नदी आणायची नाही शब्द पहिला हा आणि रेकॉर्डिंग करायच्या वर्षी माझी रेकॉर्डिंग तुम्ही दसरा होईपर्यंत टाकायची नाही शब्द काय तुम्हाला आहे सत्या मी सांगितलं नाही सगळ्यांना हा माझी रेकॉर्डिंग माझ्याकडे मुलं आमचं लागलेलं मग कॉपीराईट पडली तर चॅनल बंद होईल आणि दादा कुठं आता तुम्ही काय म्हणणार 29 सेकंदाचे तुम्ही सध्या आणि माझी व्हिडिओ निश्चितपणे विनंती आहे माझी सगळ्यांना युट्यूबर्स जे आहेत सर्वांना विनंती आहे काय थांबवायचं ते थांबवून घ्या विनंती करते म्हणून परवाच घेतलेलं आहे आता शेवटचं गाणं मित्रांनो मी या ठिकाणी माझ्याशी विजयला खूप थोडंसं इमोशनल आणि झाले निश्चितपणे बरोबर असे काही आयोजक आहेत मी मगाशी पहिल्यांदाच या ठिकाणी उल्लेख केला विजय असते विजय नावाची परंपरेसोबत 3 वर्ष ही माझी आठवण आहे गेल्या वर्षी आवड असलेला असून सुद्धा यंदा पुन्हा एकदा मला काहीतरी पहिल्यांदा संधी दिली काल आयोजक मित्रांना मिळालं काल एक आयोजक मिळाले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सन्माननीय योगेश नाव शिकवत एक महिन्यापूर्वी त्यांनी एक विषय दिला मागितला आपण दोन्ही कलावंतांना विषय दिला विषय म्हणजे पडला तर तुम्हाला 5,001 रुपयांचं पारितोषिक दिलं काल आम्ही दोन्ही शहरांना आणि मी कोणाची उत्तरं जोडलेली आहेत दोघांनाही 10,002 रुपयाचं म्हणजे विभागून पारितोषिक दिलं मला 5,001 मिळाले लगेच गुगल लगेच गुगल असं असे आयोजक कमी लोक आहेत असे आयोजक मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेले असेल फार कमी आयोजक आहेत योगेंद्र करावचे त्याचप्रमाणे सन्मान्य समाजसेवांचे विजय करंबळे मित्रांनो मी कधी 3 वर्ष सांगतो रंगमंचावर उभा आहे मी कधीच सुपारी सांगितली नाही पण दादांनी कधीच मला नाराज केलं नाही एवढं निश्चितपणे सांगतो आणि प्रेम आहे ना यांचं प्रेम हे निश्चितपणे या करंबळे कुटुंबाचे तुझे गोवा आहे आणि हेच प्रेम तुमचं काय करत म्हणून शेवटचं गाणं घेतोय आणि देवांना आमंत्रित करूया आपण मला आहेत का सगळ्यांनी थोडं शाहिरांना निश्चितपणे सरकार सुद्धा बोलवलं होतं नाही आणि विषय माझा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे अगदीच याच वर्षी कार्यक्रम झालेला आहे आणि समाजाच्या माहितीसाठी काय गेल्या वर्षी विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे फाटच झाला असेल तुमच्या सगळ्यांचा कारण आमच्याकडे बाप एकच दाखवायची पद्धत आहे सांगायची पद्धत आहे
आम्ही एकच जॉब सांगतो आणि प्रश्नही एकच विचारतो तोपर्यंत फुटत नाही. तोपर्यंत प्रश्न माझा तो झपाट आहे. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. आले दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय असं मी शाळेला विचारलेलं आहे. ग्रंथाचं नाव सांगा. बाकी काही तुम्हाला विचारणार नाही. प्रश्न चुकीचा आहे काय असं म्हणणार नाही. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. म्हणून अंतर्य उपायला काढले थोडासा प्रत्येक दोन नावामध्ये शाहीर तुम्ही ज्ञानीवंत नका बसू मुळीच शांत पदवाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोला तुमचा हे मोठ नका बोलू खोट वर्षातून ही दुसरी भेट मांडोला दुसरी आहे का पहिली मुंबई दुसरीकडे म्हणून म्हटलं हो नाव तुमचं आहे मोठं नका बोलू चुकून खोट वर्षातली ही दुसरी भेट मांडोलवा अहो डोकं चालवा असं चालवा प्रश्नाचं उत्तर मिळाला डोकं चालवा डोकं चालवा अहो डोकं चालवा डोकं चालवा
त्याने आयुष्यभरात जेवढं कमवलं नाही त्यांनी त्याच्यापेक्षा मी कटिंगला कमवले. काल पण आले कुठे राजू खेडेकर कुठे आहे? ज्याने आईचं गाणं गायलं त्यांनी कमवलं नसतं पैसे, एवढा आईची कटिंग करून पैसे कमवले. काल सुद्धा आले, परवाला सुद्धा आले ना मुर्तवड्यात पोरांना मुर्तवड्यात सुद्धा बक्षीस आली, गडकंड्यामध्ये सुद्धा बक्षीस आली आणि आज कासारगोळला सुद्धा 500 रुपये आले आईच्या गाण्याची. ऐका कार्यक्रमाची सांगता करतोय. शाहिरांना एक विषय दिलेला आहे, भाषाची आवश्यकता नाही, रामानंदाचे शाहीर आहे, मला आहे, मला माहिती आहे अंबिका शाहीर आहे, त्याला भाषाची आवश्यकता नाही. शाहिरांना दादांना प्रकाशांना उत्तर देतो. त्यांची फरमाईश आहे, फरमाईश पूर्ण कार्यक्रमात सांगता करतो. आणि जर तो उभारला नाही थोडासा आई बाप सोडून पोटासाठी गावकरवाडी आणि सगळा झालं जवळ आधीच ती झालं जवळ गावकरवाडीकर हा झालं गाडी असू द्या किसा टाक ठेवा म्हणजे हा किसा आधी सगळा बरोबर 3 वर्षाचा रंगमंच गाजवणारा शाहीर आहे आणि माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना सुद्धा वेळ द्यायला पाहिजे. कोकणातले वन ऑफ द माझ्या सुद्धा आवडीचा त्यांचा आवाज सुंदर आहे, त्यांना सुद्धा तुम्ही ऐकायला आलेला आहात. मला काळजी आहे त्याची. बक्षीस आहे अशोक सुवारे गाव वाजवड दादांच्या माध्यमातून दादा तुम्हालाही महाराजचा मुद्रा सुवारे दादा अशोक सुवारे 100 रुपयांचं मार्गदर्शन हा जुगलबंदी होईल निश्चितपणे आणि गौराईचं दादांनी फरमाईश दिला आहे. आणि दादा तुम्हाला पुन्हा त्या हॅट्सऑफ तुम्ही जे गाणं खूप सुंदर त्याचं एडिटिंग केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं नुसतं रेकॉर्डिंग करून पोरांना चालत नाही होत, असं काही करता कोशिश टाकतात लाईक वेगळा पार्ट आहे ते दादांनी खूप सुंदर केलेलं आहे, त्याचं एडिटिंग इतकं सुंदर केलं आहे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आभार सांगतो. आणि ऐका गौराई
मग तिचा तिचा मान पान करा गौराई आली पहिली फेरी मित्रांनो संपवतोय. पहिल्या फेरी शुभेच्छा देतो. पहिली फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट बोला स्पष्ट येतो जाकी या पिक्चर आधी